तर माझ्या गोंडस बालांनो, आय वॉन्ट शेअर यू समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट ब्रो. आणि भिंचूत अजिबात कोणाला बिनाला सांगितलं तर का डॉटमध्येच पाय घालेन र. तर मग आता आमचा स्टोअर मॅनेजर जाणार होता, त्यामुळे 15 दिवसांचे एक तास सामान सगळं मागलं होतं. आणि भाई नवीन एक पोरगा आले हाऊसकीपिंगला, अरे कसलं भारी बनवलेलं का, ह्याच्याकडनं शिकलं पाहिजे आणि बाकीच्या स्टॉपला पण शिकलं पाहिजे, ताकी म्हणजे कसं इम्प्रेशन चांगलं पडतंय रे लोकांवरती. तर 104 एक हरामखोर माणूस होता, गेस्ट होता. त्याला आम्ही सांगितलं होतं की बाबा 11:30 किंवा 11 चेकआउट आहे, पण येडं झवं कुठं गेलं फिरायला त्याच्या बापालाच माहीत नाही. आणि एवढा इश्यू करून गेलं भाई. आम्ही थोडंसं डोकं चालवून की बाबा ह्याच्या रूममध्ये जावं वगैरे असं तसं इकडं तिकडं बघावं. हे तुम्हाला मी क्लिअर बोलणार नाही, कारण की तुम्हाला क्लिअर झाटा समजलं नाही पाहिजे. अरे तुम्ही त्याचं नातेवाईक बितेवाईक निघाल तर आमची गाण फाडाल र. मग आम्ही रूम चेक केली तर भेंचो त्यांनी बाथरूमच्या काचा फोडलेला. अरे भाई शेट्टोपटे होते का, असं मला राग आलेला. माझ्या हातात आहे सगळं, अरे माझी गाण फाटून हातात आलेली. आम्ही सगळं मॅनेज करायचं ट्राय केलं, पण झाटा काय मॅनेज होईना. मग फायनली शेवटी पुठ्ठ्यानी ट्राय केलं, मग ते झालं मॅनेज. आणि ते गेस्ट एवढा हरामखोर होतं ना, खरं मान्य करायला तयार नव्हतं. तरी पण फायनली आम्ही त्याच्याकडून घेतले पैसे आणि बाबा जाऊन दिला. नंतर मी एक वही आणली, कारण की मला ना सरांनी जरा खूप गोष्टी सांगितल्या आहेत, त्या मला आता करायच्या आहेत आणि त्याच्यामुळं खूप लोकांना प्रॉब्लेम पण होणार, हे पण सुद्धा मला माहिती आहे. पण मला सांभाळून घेतलं पाहिजे. बाकी डिटेल आय प्रोव्हाइड यू लेटर ब्रो.